हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे मिश्र डाळीचे अप्पे. तर नाश्त्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर कशी बनवायची ते बघूया चला. तर एक वाटी इथे मी रेशनचं तांदूळ घेतलेलं आहे, चणा डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ पण घेतलेली आहे आणि उडदाची डाळ पण घ्यायची आहे. तुम्हाला ज्या डाळी आवडतात त्या तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून छान मस्त धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने. आणि दिवसभर असं भिजत ठेवायचं आहे डाळ. छान आपले डाळ आणि तांदूळ भिजली आहे. तर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर मिश्रणची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवायची आहे. एकदम पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे. आता फर्मेट करायसाठी आपण रात्रभर ठेवून देऊया हे मिश्रण. आता अप्पेसाठी लागणारी चटणी पण आपण तयार करून घेऊया. चणा डाळ घातलेली आहे भिजत ठेवलेली आणि 2 लाल मिरच्या घातलेल्या आहे आणि चिंच आणि कढीपत्ता पण घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आता यासाठी आपण खमंग अशी फोडणी तयार करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, यात आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी छान तळतळली की यामध्ये आपण कढीपत्ता आणि सुक्या 2 लाल मिरच्या पण घालून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे आपल्याला चटणीला छान तडका दिलेला आहे. बघू शकता मस्त दिसत आहे चटणी पण. आता आपण हे फर्मेंट झालेलं पीठ आहे अप्प्याचं, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे आणि कोथिंबीर पण छान भरपूर घालायची आहे, त्यामुळे अप्पे खूप छान लागतात. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. कांदा टोमॅटो थोडा जास्तच घातले तर छान वाटतात अप्पे. तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी पण घालू शकता. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. आणि एकीकडे मी अप्पे पात्र पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर मिश्रण पण आपण रेडी आहे. तर आपण हे अप्पे सगळे पात्रामध्ये घालून घेऊ. आता झाकण ठेवून छान आपण शिजू देऊया. तर अप्पे आपले बघू शकता छान एक बाजू शिजलेली आहे. आता आपण हे उलटवून घेऊ आणि खरपूस लाल होईपर्यंत छान आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. आता आपले अप्पे पण आपले रेडी झालेले आहे. अशा प्रकारेच आपल्याला बाकीचे पण बॅटरचे अप्पे तयार करून घ्यायचे आहे. आणि बघू शकता अप्पे छान मस्त टम्म फुगलेले आहे आणि मस्त मऊ आणि लुसलुशीत पण झालेले आहे. तर या चटणीसोबत खूप छान लागतात अप्पे. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. बाय.